टाटा मोटर्समुळे बरेचसे जण परेशान आहेत. कालही मला बऱ्याच जणांनी मेसेज केला आणि कोणी मला टेलिग्रामवरती विचारलं, कोणी युट्यूबवरती मेसेज केला, सर आमचा पोर्टफोलिओ हा 40 ते 50% मायनस झालाय. तर आता आपण आज जाणून घेणार आहोत सविस्तरपणे टाटा मोटर्सचं डिमर्जर हे नेमकी काय आहे आणि तुमचे पोर्टफोलिओ जे आहे ते पोर्टफोलिओ तुमचे निगेटिव्ह झालेले आहेत ते परत पॉझिटिव्ह होतील का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. कोणाला जर आपला पेड ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्यासाठी 12 महिन्याची फी 1350 रुपये आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन तोही चॅनल आपला जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला आपले स्विंग ट्रेड असतात किंवा ऑप्शन ट्रेड असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला त्या बाबतीत अपडेट केलं जातं. आणि जर आपल्याला चांगल्या ब्रेकआउट स्टॉक्स त्यानंतर मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं ते शिकायचं जर असेल आणि त्याचे तुम्हाला महिन्यातून 15 ते 20 असे व्हिडिओज पाहिजे असतील तर त्याकरता आपल्या चॅनलचे मेंबर्स व्हा. सोपी गोष्ट आहे. चॅनल आपला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन नावाचं बटन भेटेल, त्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या चॅनलचं सदस्य व्हायचंय. त्यानंतर तुम्हाला खास तुमच्यासाठी मेंबरसाठी बनवलेले जे काही व्हिडिओज असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. प्रश्न आहे आपल्या समोर का टाटा मोटर्स मध्ये बरेचसे लोक वैतागलेत. झालं काय, तर एकतर हा टाटा मोटर्स जो आहे ह्या टाटा मोटर्सचं डिमर्जर जे आहे ते ऍक्च्युली 1 तारखेपासून अस्तित्वात आलं. त्याची प्रोसिजर आपण म्हणतो आणि जवळजवळ तेव्हापासून 720-25 रुपयापासून हा स्टॉक, माझ्या माहितीप्रमाणे 730 रुपयापासून हा स्टॉक 660 रुपयापर्यंत खाली आला. म्हणजे जवळजवळ 10% आसपास त्यामध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. पण मग आता जे सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे का आमचा पोर्टफोलिओ मायनस झालाय ते काय, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, टाटा मोटर्सनं असा निर्णय घेतलेला आहे का कंपनीचं आता 2 पार्ट मध्ये त्यांना काय करायचं आहे, 2 पार्ट मध्ये कंपनी करायची आहे, 2 वेगवेगळ्या कंपन्या बनवायच्या आहेत. एका याच्यामध्ये असणारे टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल, म्हणजे पॅसेंजर मध्ये म्हणजे कार आले, त्यांचा JLR आले, त्याच्यानंतर आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल आलं. तर ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत ह्या सगळ्या आता येतील टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेड मध्ये. आणि त्यानंतर बाकीच्या राहिलेले जे कमर्शियल व्हेकल आहेत म्हणजे त्यामध्ये मोठ्या बसेस झाल्या, ट्रक्स झाल्या, अजून काय वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या ट्रक्स असतात, तर ह्या सगळ्या आता जातील कशामध्ये, त्या कमर्शियल व्हेकल मध्ये. म्हणजे आपण बघतो टाटा एस वगैरे अशा ज्या गाड्या छोटा हत्ती वगैरे आपल्याकडे म्हणतात त्या टाईपच्या, त्या टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल मध्ये. कंपनीनं असा डिसिजन का घेतलाय, तर कंपनीचं असं म्हणणं आहे का हे सगळेच बिझनेस एकत्रित असल्यामुळं एकाच याच्यावरती फोकस करता येत नाही. 2 वेगवेगळ्या कंपन्या झाल्या म्हणजे काय होईल, जे पॅसेंजर व्हेकल वाल्यावरती त्यांना कंपनीला वेगळं त्यांना फोकस करता येईल, त्यासाठी वेगळा फंड उभारता येईल आणि कमर्शियलसाठी मग सेपरेट मॅनेजमेंट असली म्हणजे त्यांचाही बिझनेस चांगला वाढेल असं कंपनीच्या डोक्यात आहे. म्हणून कंपनीनं हे डिमर्जर करायचं ठरवलेलं आहे. आणि हे जे डिमर्जर आहे ते टाटा मोटरच्या इतिहासातलं 4थं डिमर्जर आहे. आपण ही प्रश्न गोष्ट लक्षात ठेवा. पण आता आपला मेन मुद्दा राहिलाय का बाबा आमचा पोर्टफोलिओ मायनस झाले त्याबद्दल बोला ना सर. त्याबद्दल बोलतो. आता झाले काय का टाटा मोटर्सनं असं सांगितलंय का 13 ऑक्टोबर म्हणजे ह्या महिन्याच्या 13 ऑक्टोबर पर्यंत ज्यांच्या डिमॅटला टाटा मोटरचे स्टॉक आहेत, म्हणजे लक्षात ठेवा 13 ऑक्टोबर पर्यंत ज्यांच्या डिमॅटला आहेत, म्हणजे एखाद्याने 14ला घेतले असेल ते होणार नाही कारण आपल्याकडे T+1 सिस्टीम आहे त्याच्यामुळे ते होणार नाहीयेत. कारण तुम्ही 14 तारखेला जरी घेतलं तरी ते 15ला डिमॅटला येईल, त्यामुळे ते होणार नाहीये. 13 ऑक्टोबर पर्यंत घेतलं तर 14 तारखेला पर्यंत तुमच्या डिमॅटला येतील. ते म्हणजे तशी तारीख आहे 14 ऑक्टोबर, पण ते तुम्ही परचेस 13ला केले पाहिजेत. जर तुमच्याकडे टाटा मोटर्स असतील तर तुमचा पोर्टफोलिओ हा 35 ते 40% मायनस होणार. पण म्हणजे टाटा मोटरचे तुमच्याकडे जर 50 स्टॉक असतील तर तुम्हाला येणाऱ्या 45 ते 60 दिवसामध्ये, त्याच्यात कधी पण येतील, कधी 15 दिवसात पण येतील, पण मॅक्झिमम ही जी प्रोसिजर आहे ती 2 महिन्यापर्यंत चालते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर एकंदरीत 1.5 ते 2 महिन्याच्या आतमध्ये तुमच्या डिमॅटला कधीही आणखीन 50 टाटा मोटरचे तुमचे शेअर्स येतील. आता कंपनीचं नियोजन असं आहे का ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कंपनीचं परत लिस्टिंग करायचं. म्हणजे होणार काय आहे, आता टाटा मोटरचं डिमर्जर झाले, आता ह्या दोन्ही कंपन्यांचं जे आपण म्हणूया, आता ह्या दोन्ही कंपन्यांमधली एक कंपनी तर ऑलरेडी टाटा मोटर्स आहे, तिचं नाव चेंज होईल, तिचं टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल होईल. जी नवीन टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल येईल तिचं परत नव्यानं लिस्टिंग होईल, नोव्हेंबर महिन्यामध्ये तिचं नव्यानं लिस्टिंग होईल आणि मग तुमच्या डिमॅटला आलेले शेअर्स तुम्ही ट्रेड करू शकता. तोपर्यंत आता जे तुमचे टाटा मोटरचा पोर्टफोलिओ जो निगेटिव्ह झालाय तो तुम्हाला विकता येणार नाही, ट्रेडही करता येणार नाही, काही करता येणार. फक्त टाटा मोटर्सचे जे तुमच्याकडे असतील त्या बाबतीत तुम्ही डिसिजन घेऊ शकता, विकू शकता. पण
जे तुम्हाला भेटणारे आहेत ते पैसे तुमचे अजूनही कंपनीकडे ब्लॉक आहेत असं समजा. आणि म्हणजेच पोर्टफोलिओ तुमचा निगेटिव्ह झाला नाहीये, तुमच्या अकाउंटला अजून 50 शेअर्स येणार आहेत आणि त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाहीये. बाकी आणखीन दुसरं याच्यात वेगळं काही नाहीये. मे बी जर समजा ती कंपनी लिस्टेड झाली तर तुम्हाला चांगला गेनही भेटू शकतो. कारण आपण बघतोय काल आपला एलजी जी कंपनी आहे त्या एलजीचं काल आपल्याकडे आयपीओ लिस्टेड झाला, चांगला गेन भेटला, 50% आसपास गेन भेटला. एवढा चांगला मार्केट पडलं होतं काल, तरी 50% गेन भेटला. मे बी तुम्हाला जे भेटणारे टाटा मोटरचे जे तुम्हाला स्टॉक्स आहेत ते एखाद्या वेळी चांगला लिस्टिंग गेन देऊ शकतात आणि तुम्हाला पैसा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कमवू शकता. तर आता हे एकंदरीतच असं आहे या टाटा मोटरचं डिमर्जर, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. पोर्टफोलिओ मायनस असला तरी तुमच्या अकाउंटला अजून ते शेअर्स येणार आहेत, ते आल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ तुमचा ऍज इट इज तर होईल. ओके, तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायला पाहिजे. ओके, आता तेव्हा इथे थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, आपला पब्लिक आणि प्रायव्हेट, आणि आम्ही आपला जे पब्लिक आणि प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल ते दोन्ही जॉईन करा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आपण जॉईन केल्यानंतर असं तुम्हाला वाटलं का चॅनलचं मेंबर व्हायचं युट्यूबचं, तेही आपण होऊ शकता. ओके, तर इथे थांबतोय आपण. परत भेटूया नवीन विषयासह.